आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, आमच्याच गावातली. आमच्या गावात माझा एक लांबचा भाऊ राहतो. त्याचं नाव मंच्या. मंच्या एक कॅरेक्टरच आहे. ॲक्च्युली घरातली रानातली पडेल ती आणि दिसेल ती कामं तो करतो. त्यामुळं लोकांच्या मध्ये तो खूप प्रसिद्ध आहे. कुठलंही काम असेल तर सगळेजण मंच्याला सांगतात. पण याचा एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे त्याला कधीही कितीही कोणीही आणि काहीही सांगो त्याला कधीच काही समजत नाही. पण त्याला सांगण्याची एक वेगळी पद्धत आहे. कोणती गोष्ट त्याला जर ऍक्टिंग करून सांगितली ना की त्याला लगेच समजते. असं का होत असेल बरं? साहजिकच आहे, कारण त्याला ऐकूच येत नाही. त्यामुळे तो बघून त्या गोष्टी समजून घेतो. आणि ही गोष्ट फक्त मलाच नाही, मला, आमच्या घरच्यांना, आमच्या शेजार पाजारांना, आमच्या गावातल्या सगळ्यांना, इव्हन आमच्या नातेवाईकांनाही माहिती आहे. त्यामुळे सर्वजण त्याच्याशी त्या पद्धतीनंच संवाद साधतात, तसेच कम्युनिकेट करतात ऍक्टिंग करून. आता तुम्ही म्हणाल, मग ही गोष्ट तुम्ही आम्हाला का सांगताय? त्याचं एक कारण आहे. हा जसा कॅरेक्टर आमच्या गावात आहे ना मंच्या, असेच एक किंवा अनेक कॅरेक्टर तुमच्या घरात पण आहेत. फरक फक्त एवढाच आहे की हा कॅरेक्टर आम्हाला माहिती आहे आणि तुमचे कॅरेक्टर तुम्हाला माहितीच नाही आहेत. ओळखा भाऊ मी कोणाबद्दल बोलतोय? मी बोलतोय तुमच्या मुलांबद्दल. अनेकदा पालक तक्रारी घेऊन आमच्याकडे येतात की आमची मुलं आमचं ऐकत नाहीत. आम्ही त्यांना सांगितलं बाबा अभ्यास करा, अभ्यासाला बसत नाहीत. मोबाईल घेऊ नका, मोबाईल घेऊन बसतात, टीव्ही बघत बसतात, कार्टून्स बघतात, आमचं ऐकतच नाहीत. आणि आम्ही म्हणतो हो आम्हाला माहिती आहे. कारण आम्ही कित्येकदा सांगतो की लहान मुलांना कान नसतात. लहान मुलांना कान नसतात. लहान मुलांना फक्त डोळे असतात, कान नसतात. नसतात म्हणजे काय? तर त्यांना समजतच नाही की आपण काय सांगतोय. ती मुलं सांगितलेल्या गोष्टींवर ऍक्शन घेत नाहीत. ती मुलं जे पाहतो त्याच्यावर ते ऍक्शन घेतात. म्हणून तुम्हाला म्हटलं की सेम कॅरेक्टर जे आमच्या गावात आहे ते कॅरेक्टर तुमच्या घरात सुद्धा आहे. फरक एवढाच आहे तुम्हाला माहिती नाही आहे आणि म्हणून तुम्हाला त्याचा त्रास होतो की आम्ही किती वेळ सांगितलं मोबाईल बघू नका, ते मोबाईल बघतात. अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करत नाहीत. टीव्ही बघू नका, टीव्ही बघणार. खेळायला जाऊ नका म्हणलं तरी जाणार. मग याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय म्हणजे तुमचा अवेअरनेस. तुम्हाला समजून घ्यायचे लहान मुलं जोपर्यंत ते पौगंडावस्थेत जात नाहीत तोपर्यंत ते मुलं तेच करणार जे ते पाहणार, जे ते पाहतील. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांनी मोबाईल बघू नये तर तुम्ही त्यांना सांगू नका मोबाईल घेऊ नको, घेऊ नको, घेऊ नको. हे सांगूच नका, त्याला मोबाईल घेऊ दे. तुम्ही त्याला ऍक्टिंग करून दाखवा की मोबाईल घ्यायचा नसतो. ऍक्टिंग करायची म्हणजे काय? सर्वप्रथम आई बाबांनी मोबाईल घेणं बंद करायचं. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, आम्ही आजपासून मोबाईल बंद करतो, बघू आमचा मुलगा उद्यापासून बंद करतो काय? नॉट पॉसिबल. जी सवय तुम्ही त्यांना वर्षानुवर्ष लावली ती एका दिवसात 2 दिवसात जाणार नाही. कारण माणसाचं मन काय असतं, निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त अट्रॅक्ट होतं, पॉझिटिव्ह गोष्टींकडे अट्रॅक्टच होत नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. चांगल्या गोष्टींसाठी त्रास घ्यावा लागतो, श्रम घ्यावे लागतात. वाईट गोष्टी ऑटोमॅटिक मिळतात. मग करायचं काय? जर तुम्हाला वाटतंय की मुलांनी मोबाईल घेऊ नये तर तुम्ही मोबाईल घेणं बंद करा. पण तुम्हाला हे पण वाटतंय की मुलांना अभ्यास करावा. अहो तुम्ही लायब्ररीतनं पुस्तक आणा, तुम्ही स्वतः अभ्यास करत बसा, वाचत बसा. पुस्तकांमध्ये बघितलेल्या वाचलेल्या ज्या काही गोष्टी असतील, कहाणी असतील, मुलांसोबत शेअर करा. म्हणजे मुलांना समजेल की जी गोष्ट आम्ही मोबाईलमध्ये ऐकतो, बघतोय, तीच गोष्ट आपल्याला पुस्तकामधून मिळते. आणि त्या पुस्तकामध्ये आपले आई वडील रस घेतात, जे त्यांचे रिअल हिरो आहेत. मुलांचे रिअल हिरो त्यांचे आई बाबा असतात. ते त्यांनाच फॉलो करतात, ते त्यांनाच कॉपी करतात, दुसऱ्यांना नाहीत करत. त्यामुळं जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांनी खेळायला पाहिजे, आपल्या मुलांनी व्यायाम करायला पाहिजे, तुम्ही स्वतः मुलांना घेऊन ग्राउंडवर जा, त्यांच्यासोबत खेळा, त्यांच्यासोबत व्यायाम करा. तर तुम्ही केलं तर तुमच्यासोबत मुलंही करणार. तुम्ही त्यांना सांगू नका की तुम्ही व्यायाम करायला जावा, तुम्ही खेळायला जावा. सांगू नका. का? कारण मुलांना कान नाहीयेत, कान नाहीयेत. ते ऐकत नाहीयेत, ते फक्त बघतात, ते फक्त बघतात, ते फक्त तुम्हाला बघतात. तुम्ही जे कराल तेच ते करणार.
जर तुम्हाला वाटत असेल आपली मुलांनी सुधारलं पाहिजे, सगळ्यात पहिले पालकांनी सुधारलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, बरेच पालक मुलांना घेऊन आमच्याकडे येतात की आमची मुलं आमचं ऐकत नाहीत, तुम्ही थोडं त्यांना काउन्सिलिंग करा, थोडं समुपदेशन करा, त्यांना समजावून सांगा. मग आम्ही काय करतो, आम्ही मुलांना बाहेर बसवतो आणि पालकांना आतमध्ये घेतो आणि सगळ्यात पहिलं काउन्सिलिंग आम्ही पालकांसोबत करतो. कारण जर मुलांना सुधरवायचं असेल तर त्याचं जे मूळ आहे ते पालकांमध्ये आहे. जर मुळात काम केलं, मुळावरती काम केलं, तिथं खतपाणी घातलं, तिथं चेंजेस केले, तर ॲटोमॅटिक मुलांमध्ये आपल्याला फळं दिसतील. त्यामुळं जर तुम्हाला त्रास होतोय, मुलं आपलं ऐकत नाहीत, मुलांनी बदललं पाहिजे, मुलांनी चेंज झालं पाहिजे, तर सगळ्यात पहिले पालकांनी स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे.